नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत. आपण सगळे लोक इथे येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेता आणि आपल्याला या विषयामध्ये रस आहे, याच्याबद्दल मला खूप जास्त समाधान आहे. तर आपण आत्तापर्यंत गेले 2 आठवडे, 3 आठवडे स्थितप्रज्ञ या विषयावर बोलतो आहोत. अर्जुनाला भगवंतानी कर्मयोगाचा सिद्धांत सांगितला, की कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. राईट. तर त्याच्यानंतर मग त्याच्या मनात प्रश्न आला, की अशा प्रकारचा सिद्धांत ज्याच्या मनामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे, त्या मनुष्याची लक्षणं काय? कर्मयोग जोपर्यंत आपल्या मनामध्ये वेगळेपणाची भावना असते, वेगळेपणाची भावना म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे मी ह्या जगापेक्षा वेगळा आहे, असा माझ्या मनातला भ्रम. आता तो भ्रम बरोबर आहे किंवा नाही आहे, हे आपल्याला कळत नाही. सगळेच लोक आपल्याला त्या भ्रमामध्ये आहेत असं दिसतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की माझा जो भ्रम आहे, की मी वेगळा आहे इतरांपेक्षा, तो भ्रम योग्य आहे. पण तो योग्य नाही आहे ना. हेच भगवान सांगण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून मग अर्जुन भगवंताला विचारतो, की अशा प्रकारचा मनुष्य राहतो कसा, बसतो कसा, त्याचं जगामधलं जे काम असतं किंवा जी वागणूक असते ती कशी असते. तर मग त्याच्याबद्दल जेव्हा भगवान सांगतात, तर प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यैवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. है ना. हा पहिला श्लोक होता स्थितप्रज्ञ लक्षणांमधला. म्हणजे द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड सेड, ओ पार्थ, when a man gives up all varieties of desires for sense gratification which arise from mental concoction. सेन्स ग्रॅटिफिकेशन म्हणजे आपण हा देह म्हणजे मी, ह्या देहातली जी 5 इंद्रिय आहे ती माझी इंद्रिय आणि त्याच्यातनं मला जो आनंद किंवा जे सुख मिळतं ते म्हणजे माझा आनंद. अशा प्रकारे जेव्हा मी ह्या इंद्रियांच्या सुखासाठी गोष्टी करतो आणि ती इंद्रिय सुख भोगतो, त्याच्यामुळे तेवढ्यापुरतं मला बरं वाटतं. परंतु जे मला चिरकाळ टिकणारं सुख आहे, ते नाही मिळत. ठीक आहे. परंतु when we give up all these desires which arise from mental concoction, and when his mind thus purified finds satisfaction in the self alone, आत्मन्यैवात्मना तुष्टा, आत्मनी एव आत्मना तुष्टा. म्हणजे आत्मनी ह्याचा अर्थ आहे इन द प्युअर स्टेट ऑफ द सोल. एव म्हणजे सर्टनली. आत्मना म्हणजे बाय द प्युरिफाईड माइंड. तुष्टा म्हणजे सॅटिस्फाईड. आपलं मन जेव्हा शुद्ध होतं, जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, की बाहेरचं जग हे आपल्याला सगळं जे दिसतंय, म्हणजे इंद्रियांचे विषय. हे विषय यांची सत्ता स्वतंत्र नाही आहे. यांची सत्ता माझ्या इंद्रियांच्यामुळे आहे. म्हणजे आपण पुरुष सूक्तामध्ये पण बघितलं ना, की चक्षौ सूर्यो अजायत. म्हणजे मला दृष्टी आहे म्हणून सूर्याचं अस्तित्व आहे. मला जर दृष्टीच नसती किंवा नसली, तर सूर्याचं अस्तित्व नाही आहे. म्हणजे मला त्याचा अनुभव येणार नाही. आणि ह्या जगाचा सगळा अनुभव तर मला स्वतःलाच येतो ना. माझ्या आतमध्ये येतो. इतरांचा अनुभव मला कुठे आहे? मला जो काही अनुभव आहे, तो केवळ मला माझ्या आतमध्ये येतोय तेवढाच आहे. त्यामुळे जर मी माझ्या आतल्या आत्मतत्वाशी एकरूप झालेलो असलो आणि त्याच्यामध्ये जर संतुष्ट असलो, तर मग मला बाहेरच्या विषयांची गरज पडणार नाही. तर अशा माणसाला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञ तद उच्यते. स्थितप्रज्ञ म्हणजे इथे प्रभुपाद म्हणतात ट्रान्सेंडेंटली सिच्युएटेड, परंतु स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा स्थिरावलेली आहे, असा माणूस. तर आता माझे एक मित्र आहेत किशोर कुलकर्णी म्हणून, तर त्यांनी ह्या श्लोकांचं जे रूपांतर आहे ते मराठी श्लोकांच्या छंदामध्ये केलेलं आहे. तर ते मी तुम्हाला थोडंसं आज उदाहरण म्हणून सांगतो, की किती मनुष्याची प्रतिभा असू शकते, की समजा आपण एखाद्या गोष्टीवर विचार केला, तर आपल्याला काय काय आतून स्फुरू शकतं, त्याचं हे उदाहरण आहे. तर भगवान म्हणाले,
समस्ता हि पार्था मनोकामनासी. म्हणजे आता ह्याचं मला जरा मीटर 1 मिनिटात मला त्या श्लोकाचं जरा चालेल. समस्ता हि पार्था मनोकामनासी न द्यावे महत्व तजावे तयासी समाधान ते अंतरीची असावे तयासी स्थितप्रज्ञ लोकी म्हणावे. है ना. आपलं जे समाधान आहे ते आपल्या आतच आहे. आपण बाहेरच्या इच्छांना कामनांना महत्व देत नाहीये. बरोबर आहे. नंतर त्याच्या पलीकडचा श्लोक काय होता? दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. तर ह्याचं रूपांतर कसं केलंय बघा किशोरजींनी. असताची दुःखांची प्राप्ती न शोची नसे कामना त्यासी थोडी सुखाची न कांक्षाची न क्रोध भीती तयासी स्थितप्रज्ञ लोकी म्हणावे तयासी. अस्ताची दुःखांची प्राप्ती न शोची. म्हणजे समजा दुःखांची प्राप्ती झाली तर आपण शोक नाही करणार, म्हणजे आपलं मन उद्विग्न नाही होणार. नसे कामना त्यासी थोडी सुखाची. त्याला सुख व्हावं अशी कामना पण नाहीये. सुख आलं तर चांगली गोष्ट आहे, दुःख आलं तरी काही फरक नाही पडत. अशा प्रकारे जेव्हा आपण राहायला लागतो त्याच्याने काय होईल मग? न कांक्षाची न क्रोध भीती तयासी. म्हणजे त्याला वीत राग भय क्रोधा. राग म्हणजे संस्कृत मधला जो शब्द आहे ना राग, तो म्हणजे मराठीतला जो राग आहे त्याच्यासारखा नाहीये. मराठीतला राग म्हणजे कसा की आपल्याला कोणाचा तरी राग आला म्हणजे आपल्याला क्रोध आला. संस्कृतमध्ये ज्याला क्रोध म्हणतात त्याला मराठीमध्ये राग म्हणतात. आणि संस्कृतमध्ये ज्याला राग म्हणतात ते म्हणजे आसक्ती किंवा प्रीती, क्रेविंग, त्याला म्हणतात राग. आणि भय म्हणजे तर सगळ्यांनाच माहिती आहे, भय म्हणजे भीती, राईट. तर न कांक्षाची म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीची इच्छा नाही होत, न क्रोध म्हणजे भीती वाटत, न राग येत नाही कोणाचा, आणि न भीती तयासी, है ना. स्थितप्रज्ञ लोकी म्हणावे तयासी. किती सुंदर केलं बघा त्याचं भाषांतर. ठीक आहे. आणि ह्यांनी वेगळा छंद घेतलाय. ह्याच्यामध्ये काय होतं पहा की ह्याच्यामध्ये ना प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षर आहेत. त्यामुळे तुम्हाला बारचोक 48 अक्षरं मिळतात. आणि गीतेमध्ये कसं आहे की इथे 32च आहेत ना, 8 8 8 8 असं अनुष्टुप छंद म्हणतात त्याला. तर 32 अक्षरांचा गीतेतला श्लोक आहे. तर ह्यांनी त्याला बारचोक 48 श्लोकांमध्ये केलाय. त्यामुळे त्यांना जरा जास्त शब्द मिळाले, जास्त अक्षरं मिळाली. त्यामुळे त्यांना जास्त ते चांगलं समजावून सांगता येत आहे. पण अर्थात एवढी प्रतिभा पण तर पाहिजे ना, त्याच्याशिवाय आपण कसं काय समजावून सांगणार. त्याच्यानंतरचा आपण जो श्लोक घेतला होता तो म्हणजे यस यस सर्वत्रान अभिस्नेहस्तत तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर ह्याच्यामध्ये सर्वत्र अनभिस्नेहस्तत किंवा सर्वत्रान अभिस्नेहस्तत ह्या दोन्ही अर्थाने जरी आपण घेतला ना हा श्लोक, तरी सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला ह्या जगामध्ये राहण्याचं जे आर्ट आहे, म्हणजे कला जी आहे राहण्याची, जीवनाची कला, ती आपल्याला लक्षात येईल. समजा आपण तसं राहिलो तर त्याचं रूपांतर किशोरजींनी कसं केलंय पहा. नसे मोह जासी जराही सदाची अशुभाची वेळी अशुभाची वेळा असो वा शुभाची शुभाने अशुभामुळे वा जयासी समत्वी स्थितप्रज्ञ जाणा तयासी. ज्याला मोह कधीच नाहीये त्याला अशुभाची किंवा शुभाची वेळ जरी आली तरी काही फरक नाही पडणार, आहे की नाही. प्रभुपाद काय म्हणतात पहा की इन द मटेरियल वर्ल्ड वन हू इज अनअफेक्टेड बाय व्हॉट एव्हर गुड ऑर इव्हिल ही मे ऑब्टेन नायदर प्रेझिंग इट नॉर डिस्पाइजिंग इट इज फर्मली फिक्स्ड इन परफेक्ट नॉलेज. म्हणजे समजा आपल्या जीवनामध्ये सुखाचे प्रसंग आले तरी सुद्धा आपण त्याच्यामुळे हुरळून जाणार नाही. आणि समजा दुःखाचे म्हणजे अशुभ प्रसंग आले तरी सुद्धा आपण गर्भगळीत नाही होणार. हे सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतायत भगवान. आणि न अभिनंदती न द्वेष्टी. ओके. न म्हणजे नेव्हर, अभिनंदती म्हणजे प्रेझेस, आणि न द्वेष्टी, द्वेष्टी म्हणजे एनव्हीज, है ना. जे नायदर प्रेझिंग
नॉर डिस्पाइजिंग इट. अशा प्रकारे जेव्हा आपण शुभ आणि अशुभ गोष्टींकडे बघतो, तेव्हा त्या व्यक्तीची प्रज्ञा स्थिरावली आहे किंवा त्या व्यक्तीला अजिबात जगातल्या कुठल्याही गोष्टींमुळे त्याचं चित्त विचलित होणार नाही. अशा प्रकारचं भगवान सांगतात. तर सर्वत्र अनभिस्नेहस किंवा सर्वत्रान अभिस्नेहस. सर्वत्र अनभिस्नेहस, सर्वत्रान अभिस्नेहस. म्हणजे सगळ्यांना एकतर आपण आपलं म्हणा किंवा कोणीच आपलं नाही असं समजा. दोन्ही गोष्टींमुळे आपलं मन, आपलं चित्त शांत राहू शकतं. म्हणजे सगळे लोक जर माझे आहेत, असं जर मी म्हटलं, तर सर्वांवर माझं सारखंच प्रेम असेल. किंवा जर मला असं वाटलं, की माझा कोणावर कुठल्याही प्रकारचा हक्क नाहीये, अधिकार नाहीये, तर मग काय होईल, की मला कोणाकडनं काही अपेक्षा असणार नाही. तर ह्याच्यामध्ये पहा, की समजा आपण ह्या गोष्टीचा ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला, तर ज्ञानाच्या दृष्टीने काय म्हणतात अद्वैतामध्ये, की ब्रह्मसत्य जगन मिथ्या. म्हणजे खरी गोष्ट म्हणजे फक्त ब्रह्म आहे आणि जगत जे आहे ते मिथ्या आहे. म्हणजे आपल्याला जे दृश्य जग दिसतंय, जे सारखं बदलणारं जग दिसतंय, ते म्हणजे मिथ्या आहे. कारण की ते सारखं बदलतंय. ते सलग न बदलता राहू शकत नाही. न बदलता पण मी राहू शकतो. तर मी जो आहे, माय इसेन्शियल सेल्फ, माय इसेन्शियल नेचर, माझा जो खरा मी आहे, तो मी कधीच न बदलणार आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे असं मला वाटतं, ते सगळंच्या सगळं बदलणार आहे आणि बदलणार आहे म्हणून मिथ्या आहे. बदलणार आहे म्हणून मिथ्या म्हणजे कसं, की दर क्षणी बदलतंय आणि मी जो आहे, मी तर केवळ वर्तमान काळात राहू शकतो ना. मी ना भूतकाळात राहू शकतो, ना मी भविष्यकाळात राहू शकतो. म्हणजे आधी ज्या घटना घडल्या, त्या घटना आता मला केवळ त्यांच्या स्मृतिरूपाने माहिती आहेत. त्या आत्ता अस्तित्वात नाही आहेत. मी भूतकाळात जगू शकत नाही. मी भविष्यकाळात देखील जगू शकत नाही. मला जगण्याची मुभा आणि जगण्याची शक्यता केवळ वर्तमान काळात आहे. परंतु मनामध्ये कशा प्रकारचा चित्रपट तयार होतो पहा. मनाला असं वाटतं, की भूतकाळात ज्या घटना घडल्या होत्या, त्या खऱ्या होत्या. आणि भविष्यकाळामध्ये काय घडणार आहे त्याच्या कल्पनेनी आपल्याला आत्ताच दुःख होतं. तर अशा प्रकारच्या काल्पनिक जगामध्ये राहण्यात काय शहाणपण आहे? अजिबात नाहीये. तर हे जर आपल्याला कळलं, मग काय होईल, की सर्वत्र अनभिस्नेहस, अनभिस्नेहस म्हणजे आपल्याला कोणामध्ये आसक्ती राहणार नाही किंवा सर्वत्र अभिस्नेहस म्हणजे सगळ्यांच्या बद्दल सारखंच प्रेम वाटेल. तर पहिलं जे आहे ते ज्ञानयोगाचा मार्ग आहे, की सगळं जे जग आहे हे मिथ्या आहे, हे केवळ भासमान आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो भक्तीचा प्रकार आहे. म्हणजे की हे सगळं जे जग आहे हे भगवंतानी निर्माण केलेलं आहे आणि माझं भगवंतावर प्रेम असल्यामुळे ह्या सगळ्या चराचरावर माझं तेवढंच प्रेम आहे. कारण की हे भगवंताच आहे किंवा हे भगवंताचं स्वरूप आहे. ही सगळी जी सृष्टी मला दिसते ही केवळ भगवतमय आहे. इथे भगवंताशिवाय दुसरं कोणीच नाहीये. त्यामुळे जर माझं भगवंतावर प्रेम असेल, तर भगवंतानी तयार केलेल्या प्रत्येक वस्तूवर माझं प्रेम असणार आहे. जसं आपलं आपल्या मुलांवर प्रेम असतं की नाही, तेव्हा ते मूल ड्रॉइंगच्या क्लासमध्ये एखादं ड्रॉइंग काढतं आणि घरी घेऊन येतं आणि मग आपण त्याचं किती कौतुक करतो. आणि ते ड्रॉइंग किंवा पेंटिंग जे असतं ना, ते फार साधारण असतं. ते काही असं खूप आपण कुठल्या आर्ट गॅलरीमध्ये जाऊन लावू वगैरे अशा प्रतीचं नसतं. परंतु तरी ते आपल्या मुलाचं असतं. त्यामुळे आपल्याला ते चांगलं वाटतं. म्हणजे समजा विनोबा त्यांच्या प्रवचनांमध्ये एका जागी उदाहरण देतात, की समजा आपल्याला कुठूनतरी एखादं पत्र आलं. खूप लांबलचक. पण समजा आपल्या आईनी तिच्या हस्तलिखितामध्ये फक्त 4 ओळी पाठवल्या. तर आपल्याला कशाचं महत्त्व जास्त वाटेल? आपल्याला त्या 4 ओळींचं महत्त्व जास्त वाटेल. कारण की त्याच्यामध्ये आईची माया, ममता, प्रेम हे सगळं आहे. भावनेनी कुठल्याही वस्तूचं किंमत होत असते. कुठल्याही वस्तूचं मूल्य ठरत असतं. मूल्य जे आहे ते भावनेवर अवलंबून आहे.
भावना जर नसली तर वस्तूला मूल्य नसतं. म्हणजे कसं, की कागदाचा एक तुकडा असतो, परंतु त्याच्यावर जेव्हा शिक्का असतो आणि रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरची सही असते, त्याच्यानंतर तो कागदाचा तुकडा ₹100, ₹1000, ₹2000 म्हणून चालू शकतो बाजारामध्ये. ज्याला त्या शिक्क्याची किंमत नाहीये, म्हणजे ती भावना नाहीये, त्यांना तो कागदाचा तुकडा वाटेल ना, नाही का? तर असं असतं, की ज्या वस्तूमध्ये आपली ममता असते ना, ती वस्तू आपल्याला जास्त मूल्यवान वाटते. तर हा सिद्धांत आहे. तर जर आपण सगळा हा जगाचा पसारा भगवंताचाच आहे किंवा भगवत स्वरूपच आहे, असं जर मानलं, अशी जर आपली भावना असली, तर सर्व जगावर आपलं सारखंच प्रेम असेल. त्याला म्हणतात की सर्वत्रान अभिस्नेहस. तर हा खूप सुंदर श्लोक आहे. याच्याबद्दल जर काही कोणाला बोलायचं असेल किंवा चिंतन करायचं असेल, तर आपण स्वतःला अनम्यूट करू शकता आणि सांगू शकता. पण लक्षात आलं का हे? वृत्त भुजंग प्रयात. हां. मला वृत्त म्हणजे मी स्कॉलर नसल्यामुळे मला ह्यांची नावं माहिती नाही आहे. परंतु हे चांगलं आहे. मला फक्त अक्षरं किती आहेत मी मोजून सांगू शकतो. मला गणित कळतं, पण वृत्त वगैरे कळत नाही. आणि जी किती अक्षरं आहेत त्यानुसार मला एक अंदाज येतो, की आपण कुठल्या चालीमध्ये त्याला म्हणू शकतो. ते इंट्युइटिव्ह आहे. म्हणजे त्याला मी काही शिकलेलो वगैरे नाही आहे त्याचं. पण तशा प्रकारे आपण जेव्हा हे म्हणतो, तेव्हा खूप चांगलं वाटतं. तर मला असं वाटतं कोणीतरी अनम्यूट केलंय. मंजुश्री वाईकर बोला. अ, तुम्ही ज्या चालीने श्लोक हे म्हणून दाखवले, हां. ते मनाच्या श्लोकाची जी चाल आहे ती करेक्ट. वाटली मला आणि त्यासाठी म्हणून मी हा प्रश्न केला, की हे भुजंगप्रयात असावं. हो, आहेत ना. मी हां. ते वाचल्याचं मला आठवतंय. त्यांनीच मला कुठेतरी लिहून पाठवलं होतं. पण मला तो शब्द आठवत नव्हता. तसं आहे. पण छान म्हणजे तू हे लक्षात आणून दिलं ही फार चांगली गोष्ट आहे. तर ह्याच्यानंतरचा श्लोक घेऊ मग आता आपण. तर कुठे गेला माझा इंग्रजीतला श्लोक? इंग्रजीतला श्लोक असा आहे, यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे ज्याप्रमाणे कूर्म म्हणजे कासव आपली अंग चोरून घेतं. जेव्हा त्याला असं लक्षात येतं ना, की बाहेर काहीतरी धोका दिसतोय मला, त्याच्यापासून वाचवण्यासाठी स्वतःला तो आपली अंग सगळी चोरून घेतो. कासवाला 6 अंग असतात की नाही? 2 पाय समोर, 2 पाय मागे, 1 डोकं समोर आणि 1 शेपटी मागे. तर ह्या 6ही गोष्टी तो आतमध्ये ओढून घेऊ शकतो. आणि वरून त्याचं जे कवच असतं, ते इतकं टणक असतं, की ते तुटणं फारसं सोपं नसतं. त्यामुळे त्याच्या आतमध्ये तो स्वतःला कोंडून घेतो आणि स्वतःचं संरक्षण करतो. तर अशा प्रकारे समजा आपण आपली जी इंद्रिय आहेत, म्हणजे आपली 5 इंद्रिय आहेत आणि आपलं मन आहे 6वं. तर ह्यांना जर आपण जेव्हा गरज असेल तेव्हा आपण वापरू. म्हणजे कासवाला कसं की समोर जेव्हा जायचं असेल तेव्हा तो आपले पाय बाहेर काढतो आणि मग समोर सरकतो. आणि जेव्हा त्याला खायचं असेल तेव्हा तो तोंड उघडतो. अशा प्रकारे आपण आपली इंद्रिय समजा त्यांची जी काही नैसर्गिक कामं आहेत ती करण्यासाठी आणि ती करण्यापुरतीच जर उघडली आणि जर वापरली, तर काय होईल की ती एक तर खूप चांगली चालतील, खूप दिवस चालतील. त्यांची जी विषयांना ग्रहण करण्याची क्षमता आहे किंवा विषयांची जी गुणवत्ता आहे ती ग्रहण करण्याची जी क्षमता आहे, त्याला इंग्रजीमध्ये आपण सेन्सिटिव्हिटी म्हणू. ओके, संवेदन क्षमता, संवेदनशीलता. ह्या गोष्टी त्या इंद्रियांच्या खूप शार्प किंवा धारदार राहतील. तर आपली जी इंद्रिय आहेत ना, ती सगळी धारदार ठेवण्यासाठी उपाय हा आहे, की त्यांचं जे नैसर्गिक काम आहे, त्यांचं नैसर्गिक काम काय आहे, की प्रत्येक इंद्रियाचं हे काम आहे, की त्याचा जो विषय आहे, तो विषय माझ्यासाठी चांगला आहे किंवा नाही आहे, हे त्या इंद्रियांनी सांगावं, अशी निसर्गाची रचना आहे. म्हणजे कसं, की समजा
मला एखादी गोष्ट खायची असेल, तर ती गोष्ट समजा मी माझ्या जिभेवर ठेवली, तर माझी रसना म्हणजे माझी जीभ मला हे सांगेल, की ही वस्तू खाण्यासारखी आहे किंवा नाहीये किंवा खाण्यासाठी योग्य आहे किंवा नाहीये. नाही का? पुष्कळदा आपण समजा एखादी वस्तू खाल्ली, एखादं फळ खाल्लं समजा, तर ते फळ समजा आंबट लागलं, तर ह्याचा अर्थ जिभेने मला सांगितलं, की हे अजून पिकलेलं नाहीये. त्यामुळे आत्ता हे फळ खाणं योग्य नाहीये. एवढंच फक्त मला माझ्या जिभेने सांगणं अपेक्षित आहे. ठीक आहे. परंतु माझं काय होतं, म्हणजे सर्वसाधारण माणसाचं काय होतं, की आपला तो जीभ आणि खाण्याचा पदार्थ हे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ज्या प्रकारचं सुख मिळतं, ते सुख आपल्याला आवडतं आणि आपण तो अनुभव सारखा घ्यावा, असं आपल्याला वाटतं. त्याला म्हणतात स्पृहा. मागे आपण म्हटलं होतं ना, दुःखेषु अनुद्विग्नमना सुखेषु विगत स्पृहा. म्हणजे सुखाचा प्रसंग सारखा-सारखा यावा, असं आपल्याला जे वाटतं, त्याला स्पृहा म्हणतात. तर त्याच्या पलीकडे जाणं, हे प्रज्ञाचं लक्षण आहे. तर जेव्हा मी माझं इंद्रिय, जी वस्तू मला ग्रहण करण्यासाठी योग्य आहे, ती योग्य आहे किंवा नाही, हे सांगण्यापुरतंच वापरतो. तेव्हा ते इंद्रिय खूप चांगलं राहतं आणि खूप दिवस चांगलं राहतं. हे साध्या मशीनचं आहे ना, जर आपण आपल्या घरी एखादं मशीन आणलं कुठलंही, तर ते मशीन जर आपण स्पेअरिंगली वापरलं, म्हणजे इथे म्हणतात ना स्पेअरिंगली, म्हणजे गरज असतं तेव्हाच वापरायचं, अदरवाईज नाही वापरायचं. तसं जर वापरलं तर ते मशीन खूप दिवस चालेल. तर हे आपलं शरीर देखील मशीनसारखंच आहे, नाही का, यंत्रासारखं आहे. तर समजा ते यंत्र गरजेपुरतंच वापरलं आणि त्याला आपण चांगलं छान मेंटेन करून ठेवलं. म्हणजे वेळच्या वेळी त्याला तेल पाणी द्या. तर अशा प्रकारे जर आपण हे चालवलं, तर आता मी हे आहारशुद्धीचे प्रयोग करत असल्यामुळे मला ती उदाहरणं एकदम लवकर आठवतात आणि त्याचा अनुभव पण आहे. त्यामुळे कसं असतं पहा, की जिभेचं सांगितलं ना, की जिभेचं काम केवढं काय आहे, की जी वस्तू मी खातो आहे, ती वस्तू माझ्यासाठी योग्य आहे किंवा नाही. ठीक आहे, एवढंच सांगायचं आहे. बरं, त्याच्यानंतर मग मी ती वस्तू किती प्रमाणात खायची, हे माझ्या भुकेवर अवलंबून आहे. ठीक आहे. तर ती जी संवेदना आहे, ती मला माझ्या आतून येते. पण मी समजा फक्त जिभेकडे आणि जिभेवर ती वस्तू ठेवल्यामुळे जो मला सुखाचा अनुभव होतोय, तिच्याकडे जर लक्ष दिलं, तर मग मी त्याच्यामध्ये अडकून जाईन. मग मी त्याच्या पलीकडे गेल्यानंतर ती वस्तू माझ्या पोटामध्ये जाऊन काय करते गडबड त्याच्याकडे माझं लक्षच जाणार नाही. आणि आयुर्वेद सांगतो, की म्हणजे बहुतांश आजार, मी तर म्हणेन की 95% आजार, आपण कुठली वस्तू, कधी आणि किती प्रमाणात खातो, हे आपल्याला कळत नसल्यामुळे होतं. म्हणजे कसं होतं, की आपल्याला हे कळतच नाही, की आपण एखादी वस्तू कधी खायला सुरुवात करायला पाहिजे आणि कधी थांबवायला पाहिजे. आपल्याला खायला सुरू करायला तर लक्षात राहतं. परंतु खायला बंद करायला आपण विसरून जातो. असं होतं. त्यामुळे काय होतं, की गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं. कारण की खाण्याच्या प्रक्रियेमध्ये सुखाचा अनुभव येतो. ही आपली समस्या आहे. पण समजा आपण ते इंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय केवळ त्या रसाचा अनुभव आपल्याला देऊन आणि ती वस्तू आपल्या शरीरासाठी योग्य आहे किंवा नाही आहे, एवढ्या सांगण्यासाठीच फक्त केला. तर मग ते इंद्रिय खूप चांगलं झालेलं. आता माझ्या स्वतःच्या अनुभवामध्ये मी जो प्रयोग केला तो असा आहे, की भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. ढेकर आल्याबरोबर उठायचं. म्हणजे पोट अर्धं भरलेलं असलं पाहिजे. अर्ध्या पोटामध्ये अन्न, त्याच्यानंतरच्या अर्ध्या भागामध्ये रिकामं पोट, त्याच्यामध्ये मग आपले जे पाचक द्रव्य असतील त्यांचा स्राव होईल आणि मग ते बरोबर पोटामध्ये मिश्रण तयार होईल आणि मग ते मिश्रण तयार झाल्यानंतर मग ते पोट पुढे जाईल आणि मग त्याच्यातनं रसग्रहण वगैरे होईल, ते सगळं होईल. असं जर आपण केलं, तर आतून जो शौचाचा अनुभव येतो, शौच म्हणजे क्लेanलीनेस, त्याचा जो अनुभव येतो ना, त्याचं वर्णन करून नाही सांगता येत. म्हणजे सकाळी उठल्यानंतर दात घासण्याची आवश्यकता वाटत नाही. मला पुष्कळदा असं वाटतं, की दंतमंजन किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा काय तयार केल्यात? तर दातावर जर थरच नसेल किंवा जिभेवर थर नसेल, आतून देअर इज नो म्युकस ॲट ऑल, असं होतं. तर अशा प्रकारचा अनुभव आपल्याला सगळ्यांना येऊ शकतो. या श्लोकाबद्दल
काही प्रश्न आहेत आपल्याला? किंवा मी जे आत्ता सांगितलं की आपल्या इंद्रियांचा उपयोग आपण फक्त गरजेपुरताच करायचा आहे. म्हणजे मग काय होईल की ती इंद्रिय धारदार राहतील. ते आपल्याला विषयांचं ज्ञान व्यवस्थित करून देतील आणि मग विषयांमुळे आपल्या शरीरामध्ये बिघाड होणार नाही. हे या श्लोकामागचं तात्पर्य आहे. मला हा श्लोक खूप आवडतो. यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. विनोबा काय म्हणतात पहा, विनोबांचं आणि यांचं छंद एकच आहे. घेई ओढोनी संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. किती छान आहे ना. आता आमचे मित्र जे आहेत किशोरजी, ते काय म्हणतात बघूया. माझ्याकडे 3 वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत, त्यामुळे अशी गंमत आहे. जसे आपले पाय ओढोनी घ्यावे, असे कासवाने स्वभावे करावे. स्थिर त्याची प्रज्ञा ही जी विषया ही दुरी ठेवते इंद्रियापासूनही. जसे आपले पाय ओढोनी घ्यावे, असे कासवाने स्वभावे करावे. म्हणजे कासव असं स्वभावाने करतं, दॅट इज हिज नेचर, नाही का. स्थिर त्याची प्रज्ञा ही जी विषयाही, ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे ती व्यक्ती विषयाही दुरी ठेवते इंद्रियापासूनही. म्हणजे इंद्रियांपासून आणि विषयांपासून दूर राहील तो माणूस, असं होईल. म्हणजे असं नाही आहे की भूक लागली तर जेवू नका. भूक लागली तर बिलकुल जेवा. भूक लागल्यानंतर माणसाने जेवायलाच पाहिजे, हा नियम आहे. म्हणजे नॉर्मल माणसाने. पण समजा आपलं वजन खूप जास्त असेल आणि आपण वजन कमी करण्याच्या मागे लागलेलो असू, तर मग समजा आपल्याला भूक लागलेली आहे पण आपण जेवलो नाही, तर त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याला म्हणतात उपवास. त्यावेळेस शरीर खाण्याचं थांबवत नाही. त्यावेळेस शरीर जे जमा झालेलं आहे ना अन्न, किंवा जमा झालेल्या ज्या वस्तू आहेत, त्यातल्या ज्या वस्तू पहिले संपवायला पाहिजे त्या पहिले संपवतोय. म्हणजे आता पहा, आपल्या इथे आपल्या ज्या बहिणी आहेत, त्यांच्या घरी समजा फ्रीजमध्ये काही सामान ठेवलेलं असेल, म्हणजे आम्ही तसं सांगतो की फ्रीजमध्ये ठेवलेली वस्तू फ्रीजमध्ये ठेवूच नका, फ्रीज घेऊच नका घरात. समजा तुम्ही शक्य असेल, तुम्हाला जर उपलब्ध असेल नेहमी ताजं अन्न, तर तुम्ही फ्रीज घ्यायची आवश्यकताच नाही. पण ठीक आहे, घ्या, तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये समजा आपण सामान ठेवलेलं असेल, तर आपण कुठली वस्तू पहिले खाऊ, की जी वस्तू आता एक्सपायर होणार आहे, म्हणजे जी आता समजा 1-2 दिवस नाही खाल्ली तर ती निकामी होणार आहे, तर तिला पहिले संपवतो. हा आपला स्वभाव आहे ना. त्याचप्रमाणे समजा आपण आपल्या शरीराला बाहेरून अन्न दिलं नाही आणि शरीराला अन्नाची गरज आहे, मग शरीर काय करेल की शरीरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन बघेल की कुठली वस्तू पहिले संपवण्याची गरज आहे, तिला पहिले संपवेल. तर काय होतं की उपवासामुळे आपलं शरीर आतून डिटॉक्स होतं, शुद्ध होतं. म्हणून हा उपवास रोज करायला सांगितलं. तर आपण तर रोज सांगतो की तुम्ही रोज कमीत कमी 16 तासांचा उपवास करा. 8 तासामध्ये जेवून घ्या 2 वेळा, पण बाकीचे 16 तास म्हणजे ओव्हरनाईट, सकाळी संध्याकाळी 6-7 पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11 पर्यंत उपवास करा. मध्ये काही चहा कॉफी चावमेव करू नका. मग काय होईल की त्या वेळेमध्ये आपलं शरीर आतून शुद्ध होईल. आणि असा अनुभव सगळ्यांना येतो. म्हणजे ज्या ज्या लोकांनी हा प्रयोग करून बघितलेला आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना हा अनुभव आलेला आहे, येतोच. तर यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. One who is able to withdraw his senses from sense objects, as the tortoise draws its limbs within the shell, is firmly fixed in perfect consciousness. असं आहे. तर ही कासवाची कथा किती मस्त आहे ना. तर ह्याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं आहे का? जर कोणाला काही म्हणायचं असेल तर आपण घेऊ शकतो, थोडी चर्चा आपण करू शकता. आपला काही अनुभव असेल तर सांगा, कोणाला काही सांगायचं असेल तर अवश्य सांगा, आणि नसेल तर मग आपण त्याच्या पलीकडचा विषय घेऊ किंवा श्लोक घेऊ. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तर मराठीमध्ये ह्या श्लोकाचा अर्थ हा आहे की
निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने. म्हणजे काय आहे की उपवास करून, डायटिंग करून आणि मनावर नियंत्रण करून, मनाला मारून आपण काही काही गोष्टी सोडू शकतो. हां, परंतु त्यांची स्मृती तर आपल्या मनामध्ये राहते ना. म्हणजे समजा मी जबरदस्ती, समजा मला सिगरेटचं व्यसन आहे तर मी सिगरेट सोडली, परंतु त्या सिगरेटची आठवण मला येत राहील. इथे भगवान काय सांगण्याचा प्रयत्न करताय की तुम्ही अशा प्रकारे मनावर जबरदस्ती करून, मनाला दाबून एखादे विषय किंवा अनेक विषय सोडू शकता. ठीक आहे, परंतु त्यांची स्मृतीत राहील ना मनामध्ये. परंतु जेव्हा आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख होते किंवा त्याची झलक झलक सुद्धा मिळते, छोटीशी झलक, तर त्याच्यानंतर त्यांची ही जी स्मृती असते ना ती पण चालली जाते. म्हणजे आत्मदर्शनाने हे जे विषय असतात किंवा या विषयांची जी स्मृती असते ती चालली जाते. Though the embodied soul may be restricted from sense enjoyment, the taste of sense objects remains. But seizing such engagements by experiencing the higher taste, he is fixed in consciousness. म्हणजे पहा की समजा मला एखाद वेळेस मध खायला मिळाला, शुद्ध मध, तर मी त्याच्यानंतर जी स्वस्तातली साखर असते त्यापासून बनवलेली वस्तू खाण्याकडे माझा कल राहील का? नाही राहणार. किंवा आपल्याला समजा एखाद्या वरच्या स्तरावरची किंवा वरच्या गुणवत्तेची वस्तू मिळाली तर आपण त्याच्यापेक्षा खालच्या गुणवत्तेच्या वस्तूकडे लक्ष देणार नाही. हे सहज होईल ना, आपोआप होईल. तर जर मला माझ्या आत्मस्वरूपामधली जी गोडी आहे तिची चव जर थोड्या वेळासाठी सुद्धा जरी चाखायला मिळाली तर मग काय होईल की विषयांमधनं मला जी मिळणारी गोडी आहे तिच्याकडे मी लक्षच देणार नाही, असं होईल. ये विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. परम दृष्ट्वा, परम म्हणजे फार सुपिरियर थिंग्स, दृष्ट्वा म्हणजे बाय एक्सपिरियन्सिंग. सो व्हेन वी एक्सपिरियन्स फार सुपिरियर थिंग्स, ज्या त्याच्या खालच्या गोष्टी आहेत त्या आपण सोडून देऊ, असं होईल ना. आता किशोरजी आमचे मित्र काय म्हणतात बघा याच्यासाठी. ते म्हणतात, एक सेकंड, बाय द वे मंजू तुझे सांगितलं ना ते बरोबर आहे. भुजंग प्रयात वृत्तत स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणे सांगणारे गीता अध्याय 2 मधील श्लोक भुजंग प्रयात वृत्तात. तर त्यांनी मला हे पहिले 5 श्लोक पाठवलेले आहेत. याच्या पलीकडचे श्लोक आहेत का पाहू दे मला. इथे याच्या पलीकडचे इथे नाही आहेत बहुतेक, ते मला पाठवतील पुढच्या वेळेस. परंतु हा जो श्लोक आहे याचा आपण मराठीमधला अनुवाद वाचला की निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने. जर मला माझ्या आत्म्याचं दर्शन झालं किंवा माझ्या स्वरूपाची थोडीशी जरी झलक मिळाली तरीसुद्धा मला विषयांमधला जो माझा रस आहे तो आपोआप चालला जाईल, व्हायलाच पाहिजे. कारण की मला त्याच्याशी जास्त चांगल्या आनंदाचा अनुभव आला ना. मग मी छोट्या मोठ्या सुखाकडे कशाला वळून तरी बघेन का? नाही बघणार, असं आहे. तर ह्याच्याबद्दल काही म्हणायचं आहे कोणाला? विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. कोणाला जर काही याच्याबद्दल, हा अवश्य श्रीनिधी. मला असा प्रश्न आला की आपण हा जो श्लोक घेतोय त्याच्यात इज दिस द रिझल्ट ऑफ प्रॅक्टिस और इज दिस द प्रॅक्टिस इटसेल्फ? जसं आपण म्हटलं की विषयांमधला आपला जो इंटरेस्ट आहे तो जातो, दॅट इज अ रिझल्ट ऑफ गेटिंग अ ग्लिम्प्स ऑफ, म्हणजे आत्माचा ग्लिम्प्स मिळण्यानंतर हे ऑटोमॅटिकली होतं की दिस इज द मेथड टू गेट द ग्लिम्प्स? बोथ. खूप चांगला प्रश्न आहे हा. कसं असतं पहा की इथे श्लोक जो आलेला आहे गीतेमध्ये तो या अर्थानेच आलेला आहे की ज्याची प्रज्ञा स्थिरावलेली आहे त्याला विषयांमध्ये अजिबात कुठल्याच प्रकारचा रस राहणार नाही, हे स्थितप्रज्ञाचं लक्षण दिलं आहे. परंतु ही प्रॅक्टिससुद्धा आहे.
म्हणजे आपण समजा मी जे सांगितलं ना, प्रॅक्टिस मी स्वतः काय करतो किंवा केली, की कशावरनं मला हा आतून अनुभव आला. हा प्रथम आपल्याला जेवढी गरज आहे तेवढाच विषयांचा उपयोग करायचा, उपभोग नाही करायचे. मला जेवढी गरज असेल तेवढा मी विषयांचा उपयोग अवश्य करीन. म्हणजे पहा, की आत्ता आपल्याला हा सगळा कार्यक्रम झूमवर करणं आवश्यक आहे. त्यामुळे माझ्याकडे इंटरनेटचं चांगलं कनेक्शन आहे, माझ्याकडे चांगला लॅपटॉप आहे, मी हे चांगलं यंत्र आणलेलं आहे, की माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित ऐकू जावा, मध्ये काही डिस्टर्बन्स येऊ नये वगैरे, अशा सगळ्या प्रकारची व्यवस्था आपण केली ना. तर ही प्रक्रिया व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडावी याच्यासाठी जी उपकरणं किंवा जे विषय आवश्यक आहेत, विषय म्हणजे ऑब्जेक्ट्स, त्या सगळ्या विषयांची म्हणजे ऑब्जेक्ट्सची, वस्तूंची जमवाजमव आपण केली आणि त्यांना आपण तेवढ्यापुरतं वापरलं, परंतु त्याच्यामध्ये अडकायचं नाही आपल्याला. हे महत्वाचं आहे. तर आपण जेव्हा अशा प्रकारे सगळ्या वस्तूंचा उपयोग केवळ त्यांच्या गरजेपुरताच करतो, म्हणजे कसं, की सिम्पल लिव्हिंग, ओनली ॲट द नीड लेवल. तर असं करता करता ह्या सिम्प्लिसिटीमुळे काय होतं माहिती आहे का, की आपली बुद्धी जी असते ना, ती बुद्धी तीक्ष्ण आणि धारदार राहते आणि आपल्याला अनेक गोष्टींचं जे ज्ञान आहे किंवा त्यांचं जे आकलन आहे ते जास्त सूक्ष्मतेने होतं. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे आता पहा, की हा सगळा जो विषय आहे गीतेचा, हा काही माझा विषय नाही. मी तर एन्व्हायरमेंटल इंजिनियर आहे. आय एम ए डम इंजिनियर. आणि इथे व्यवहारात मला रोज फक्त इंग्रजीच वापरावं लागतं किंवा इंग्रजीच वापरू शकतो असं म्हणायला पाहिजे. मला इंग्रजीत माझा सगळा व्यवहार करावा लागतो. मराठी बोलण्याचा प्रसंग मला फार कमी येतो, म्हणजे पब्लिकली. घरच्या लोकांशी मी मराठीत बोलतो. मराठी माझी मातृभाषा आहे. मराठीतनं आपण मराठी बोलता बोलता लहानचे मोठे झालो. मी 4थ्या वर्गापर्यंत मराठी शिकलो. माझी मराठी माध्यम होतं माझं. त्यामुळे ती जी 4थ्या वर्गापर्यंत मराठी शिकलो होतो किंवा त्याच्यानंतरही मराठी विषय होताच, 12वीपर्यंत मराठी विषय होता, तो मराठी विषय आपण किंवा मराठी भाषा कधी आपण विसरणार नाही. परंतु तिचा उपयोग सारखा करावा लागत नाही ना. सारखा उपयोग इंग्रजीचा करावा लागतो. ठीक आहे, परंतु हे मराठीतले कार्यक्रम आपोआप घडतायत ना. आणि प्रत्येक वेळेस मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे, की हा कार्यक्रम होत असताना हे मी करतोय ही माझी भावना नाही आहे. ह्याच्यात मी माझा अहंकार किंवा माझी जी वेगळेपणाची भावना आहे ती मी बाजूला ठेवून ही भगवंताची सेवा आहे किंवा हे सगळं भगवंताचं चिंतन सुरू आहे या भावनेने मी हे सगळं करतो. तर ते तुमच्यापर्यंत पोचत आहे. आणि दुसरं काय आहे, की जे मी आत्ता बोलतोय किंवा ज्या गोष्टी मी सांगतो त्या सगळ्या गोष्टींचे प्रयोग करून बघितले आणि त्यांचा अनुभव घेऊन बघितलाय. त्यामुळे जे सांगितलं जात आहे ते अनुभवातनं सांगितलं जात आहे. त्याला मला कुठलं पुस्तक रिफर करण्याची गरज नाही. म्हणजे अर्थात जो ॲक्च्युअल श्लोक आहे किंवा त्याचं जे ट्रान्सलेशन इतर लोकांनी केलं आहे त्याच्यासाठी मला हे मी रिफर करतोय पुस्तक. परंतु जे मी तुम्हाला सांगतोय, माझ्या मनातल्या भावना ज्या व्यक्त करतोय, त्याच्यासाठी मला कुठल्या रेफरन्सची गरज आहे? तो तर माझा स्वतःचा अनुभव सांगतो ना. असं होतं. तर जेव्हा आपण आपलं जीवन अशा प्रकारे चालवतो, की ज्या ज्या वस्तूंची गरज आहे म्हणजे विषयांची, त्या वस्तू गरजेपुरत्या तेवढ्याच वापरायच्या, त्याच्यापेक्षा जास्त नाही वापरायच्या. त्याच्यामध्ये अडकायचं नाही, त्याच्यामध्ये आसक्ती नको. अशा प्रकारे जर आपण राहिलो, दॅट इज द प्रॅक्टिस, तर आपल्याला तो अनुभव येऊ शकतो. आणि तो अनुभव समजा ह्याच्यातनं नाही दुसऱ्या कुठल्याही प्रकाराने आला, म्हणजे समजा भक्तीमधनं आला किंवा कर्मामधनं आला किंवा योगा किंवा प्राणायाम समाधी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमधनं आला किंवा अंडरस्टँडिंगने आला, म्हणजे मला समजलं. काय समजलं म्हणजे आत्ता गेले कित्येक दिवस आपण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपण स्वतःला जे देह मानलेला आहे आणि हा देह म्हणजे मी, ह्याच्या आतमध्ये मी आणि बाहेर जग, या
समजुतीनुसार आपण जे आपलं जीवन रोजचं चालवतो आहे ते कसं योग्य नाही आहे ह्याच्याचवर तर सगळं चिंतन सुरू आहे ना. दुसऱ्या अध्यायामध्ये हेच सगळं समजावून सांगलंय भगवंतानी की तू जे स्वतःला देह मानतो आहेस ते चूक आहे. आता पहा की आपण म्हणतो की हे पुस्तक आहे, राईट, हे माझं पुस्तक आहे, हे गीताचं पुस्तक आहे, किती जुनं आहे पहा, किती वर्षांपासून माझ्याकडे पडले आहे. तर हे पुस्तक आहे, हे माझं पुस्तक आहे, हे मी म्हणतो, पण मी हे पुस्तक आहे अशी माझी भावना नाही ना. हे लॅपटॉप आहे माझ्यासमोर, ते लॅपटॉप माझं आहे, पण ते लॅपटॉप मी आहे असं नाही मला वाटत. हा देह माझा आहे असं पण मी म्हणतो, परंतु माझी अशी भावना आहे ना की मीच देह आहे. ही समस्या आहे. तर ह्या समस्येतून जेव्हा आपल्याला बाहेर निघायला मिळतं, पहिले तर हे ड्रॉप करायचे, हे गळून पडायला पाहिजे की हा देह मी आहे, ही भावना पहिले गळून पडायला पाहिजे. तर ते जेव्हा होतं ना त्याच्या पलीकडचा विषय मग नंतर हळूहळू कळायला लागतो. तर दिस इज अन अंडरस्टँडिंग ॲज वेल ॲज इट इज अ प्रॅक्टिस ऑफ नॉलेज. दीपक, काय सांगायचं आहे? हा, मला असा प्रश्न पडला की आपल्या ज्या इंद्रिय आहेत त्या म्हणजे विड्रॉ करून घेण्यासारख्या आहेत, पण आपण डोळे बंद केले किंवा आपण तोंड बंद करून घेतलं तर आपण थांबू शकू, पण कान बंद होत नाही. कान झोपेत बंद होतं ना. हो, कान झोपेत बंद होतात. तर म्हणून तर काय होतं माहितीये का दीपक, पुष्कळदा सत्संग ऐकत असतानाच झोपतो माणूस. असं होतं, असंही होतं. तर बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की ठीक आहे ना, हा गो हेड, यू फिनिश युअर थॉट, मग मी बोलतो. हा, तर दुसरा त्यातला प्रश्नाचा भाग हा आहे की आपण आपल्या कामापुरतं इंद्रियांना वापरायचं असं तुम्ही म्हणालात, पण त्या कामापुरत्याची जाणीव म्हणजे काय ऐकावं, काय नाही, कुठे विड्रॉ करावं, ती जाणीव म्हणजे ते मला जे मी काही काम करतोय ते मला नेसेसरी आहे असं वाटतं. बरोबर आहे. नाहीतर मी करत नाही. तर ते त्याच्या बाबतीत काय थॉट्स? त्याचं तारतम्य जर आपल्याला नसेल तर आपण शिकायचं कोणाकडे तरी. कसं आहे की पुष्कळदा काय होतं की आपली जी भरभराटीची व्याख्या आहे ना ती अशी आहे की मला जे करायची इच्छा असेल ते मला करता आलं पाहिजे, अशी व्याख्या असते. परंतु मला जे करायची इच्छा असेल ते करता आलं पाहिजे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये मुख्यत्वे भोगाच्या वस्तू असतात. म्हणजे मला खूप पैसा माझ्याजवळ असावा अशी माझी इच्छा असते. कशा करता? कारण की मी खूप मोठ्या घरात राहावं, हां, किंवा मला खूप चांगलं चांगलं अन्न खायला मिळावं. म्हणजे काय आहे की मला असं वाटतं आपल्याच चर्चासत्रामध्ये मी केव्हा तरी आधी एकदा असं एक उदाहरण दिलं असेल की आपण जेव्हा पोहतो तेव्हा पोहण्यासाठी आपल्याला म्हणजे व्यवस्थित पोहण्यासाठी साधारण एक 6 फूट खोल पाणी असलं, तळं असलं किंवा टाकं असलं तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित पोहू शकतो. आता माझी उंची 5 फूट 8 आहे म्हणून सांगतो. इवन 5 फुटामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित पोहू शकतो. त्याच्यामध्ये पाय खाली लागण्याची वगैरे भीती नाही, ठीक आहे. पण समजा ते तळं म्हणा किंवा ते टाकं किंवा तो समुद्र 600 फूट 6000 फूट जरी खोल असला तरी सुद्धा पोहण्यासाठी किती जागा लागेल, किती पाणी लागेल? 6 फूट लागेल, नाही का. म्हणजे माझ्यासमोर पंचपक्वान्नांचं टेबल भरून अन्न पडलेलं असेल तरी सुद्धा मी खाणार किती आहे? माझ्या पोटाची जेवढी क्षमता आहे तेवढंच मी खाणार आहे ना, नाही का. तर आपल्याला विषय कितीही जरी असले ना तरी सुद्धा त्यांचं ग्रहण करण्याची आणि ते पचवण्याची आपली क्षमता सीमित असते, असं आहे. आज सकाळीच मी आमचे जे स्वामीजी त्यांचं ऐकत होते त्याच्यामध्ये ते अखंडानंद स्वामींचं एक उदाहरण देतात. ते म्हणतात की महाराज, दुनिया में इतने चने हैं कि आप जितने चने चबाओ उतने चबाओ आपके दांत
टूट जाएंगे लेकिन चने खत्म नहीं होंगे. म्हणजे काय होईल की आपली जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय थकून मरून जातील, परंतु विषय संपणार नाही. विषय अनंत आहेत, इंद्रिय 5च आहेत. तर जर आपण विषयांमध्ये अडकलो आणि त्यांचा संग आपण जर गरजेपेक्षा जास्त केला तर आपण ती इंद्रिय बोथट करून आणि पूर्णपणे संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच होतं ना, आपला रोजचा अनुभव आहे, तो रोजचा अनुभव आहे. आपण दिवसभर इंद्रियांनी सगळ्या जगाचा अनुभव घेत असतो, 5 इंद्रियांनी. ठीक आहे. ती 5 इंद्रिय 15, 16, 17, 18 तास झाले की थकतात आणि मग आपल्याला झोपावंच लागतं. आपण झोपतो का बरं? कारण की त्या झोपेमध्ये ही इंद्रिय पुन्हा पुनरुज्जीवित होतात, रिज्युव्हनेट होतात. म्हणून झोपेची गरज ज्या व्यक्तीच्या मनातून इच्छा पूर्णपणे निघून गेलेली आहे त्याचीच फक्त झोपेची गरज पूर्णपणे नाहीशी होते आणि अशी व्यक्ती मग 24 तास समाधीत राहू शकते. तर ही योगाची अवस्था आहे. ही योगामधली, अष्टांग योगामधली सगळ्यात शेवटची पायरी आहे. तर तिच्यासाठी मनावर नियंत्रण किंवा मनाचं अनुशासन खूप महत्त्वाचं आहे. पण ते मनाचं अनुशासन आणि मनावर नियंत्रण कशाने येतं? यम आणि नियम केल्याने येतं. यम आणि नियममध्ये ब्रह्मचर्य किंवा अपरिग्रह ह्या गोष्टी आहेत, है ना. आणि नंतर मग प्रत्याहार आहे, 5वं अंग योगाचं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघाल, कुठल्या दिशेने तुम्ही या सत्याकडे याल, याला तेवढं महत्त्व नाही आहे. म्हणून अद्वैत वेदांताचं कुठल्याही इतर विचार पद्धतीशी वैर नाही आहे. तर तशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपल्याला हे कळेल आतून की कुठल्या विषयाचा भोग आपण किती घ्यायला पाहिजे, है ना. ह्याच्याबद्दल मग काही आहे का विचार, दीपक? लक्षात आलं मी काय म्हटलं ते? हो, नाही लक्षात आलं. आणि मेक सेन्स? फार चांगलं आलं की या इंद्रियांचा अतिरेक करू नये आणि जेवढे कमीत कमी इंटेलिजन्स जे पुरतं असं वाटत असेल तेवढं करावं. करेक्ट आहे. आणि अतिरेकला अंत नाही. तर तुम्ही सांगितलं ते पटतंय. करेक्ट आहे, ॲब्सोल्युटली. आता मंजू, तुला जर काही म्हणायचं असेल तर पुन्हा अनम्यूट कर स्वतःला. तू अनम्यूट केलं होतं स्वतःला आत्ता 1 मिनिटापूर्वी. तुला बोलायचं असेल तर बोल. मंजू नाही? ओके, गो अहेड. मोबाईल हल्ला म्हणून ते चुकून अनम्यूट झालं होतं, परंतु हे निश्चित आहे की साधारणपणे अतिरेक जो आपण म्हणतो तो कदाचित दृष्टी आणि जिव्हा ह्या 2 इंद्रियांचा या 2 इंद्रियांचा अतिरेक होतो आपल्याकडनं आणि आपल्याला ते लक्षात पण येत नाही. जिव्हेचा पण होतो आणि रचनेचा पण होतो. आणि जिभेचा अतिरेक बोलणं हा सुद्धा आहेच. त्याचा उपयोग आहे, तो सुद्धा अतिरेक टाळावा, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. प्रश्नच नाही. त्यामुळे पहा काय होतं, म्हणजे आता बोलण्यामध्ये जे मी हे शिकलो, बोलण्याच्या कलेचा पण मी थोडासा अभ्यास केला की आपण काय बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. तर बोलण्यापूर्वी आपण समजा एक अर्धा सेकंद थांबलो आणि मनामध्ये आपला जो विचार आहे तो वाक्यबद्ध केला. मला जे सांगायचं आहे ते, त्या वाक्याची रचना मी पहिले माझ्या मनात केली आणि मग ते वाक्य माझ्या तोंडातनं प्रकट झालं, असं ना. तर असं करत असताना समजा आपण मध्ये अर्ध्या सेकंदाचा जरी पॉज घेतला तरी देखील
आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण मध्ये मध्ये आ असं न करता म्हणू शकतो. याची प्रॅक्टिस करावी लागते. मी असं नव्हतो करत याच्या आधी. म्हणजे मला लक्षात नव्हतं येत की मी केव्हा आ असं करतोय. पण खूपदा होतं पहा, मला ना काय सांगायचं होतं असं होतं. पण ते जर आपण स्वतःचंच बोलणं स्वतः ऐकलं आणि आपल्याला जे वाक्य सांगायचं आहे ते वाक्य आपण आपल्या मनामध्ये पहिले तयार केलं, 1 सेकंद, अर्धा सेकंद विचार करून. तर समजा आपण 1 सेकंद पॉज घेतला तर जे ऐकतात आहे त्यांनाही जरा श्वास घेता येतो. जर आपण सारखं बोलत राहिलो तर काय होईल? तर तू जे आत्ता म्हटली की जिभेवर नियंत्रण पाहिजे. म्हणजे कसं की गरजेपेक्षा एकही स्वर आपल्या मुखातून बाहेर पडायला नको. एक प्रिन्सिपल. आणि दुसरं प्रिन्सिपल म्हणजे गरजेपेक्षा एकही घास जास्त खायला नको. ठीक आहे, पण गरजेपेक्षा 1-2 घास जास्त आपण खातोच प्रत्येक वेळेस, काही हरकत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा भूक लागेपर्यंत थांबा ना. हे जे खाल्लेलं आहे 2 घास जास्त खा, हरकत नाही, परंतु ते 2 घास जास्त पचवा ना पहिले, त्याच्यानंतर पुन्हा खा भूक लागल्यानंतर. हे महत्वाचं आहे. तर ते नियंत्रण जिभेवर आणि रसनेवर, हे 2 in 1 आपलं इंद्रिय आहे. दोन्ही प्रकारे काम करतं ना. जिव्हा म्हणून ते कर्मेंद्रिय आहे, इट इज डुईंग वर्क. आणि रसना म्हणून ते ज्ञानेंद्रिय आहे, इट इज अन ऑर्गन ऑफ परसेप्शन, ऑर्गन ऑफ नॉलेज अँड ऑर्गन ऑफ ॲक्शन, दोन्ही आहे. तर त्याच्यावर जर नियंत्रण आलं, इनफॅक्ट ह्या विषया विनिवर्तन ते निराहारस्य देहिना या एका श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप मोठं लिहिलं ज्ञानेश्वरीत, असं लोक म्हणतात. मला माहीत नाही. खरं तर मी पुढच्या वेळेस ना ते घेऊन येईन. ज्ञानेश्वरी पण माझ्याकडे एक छोटीशी आहे आणि ती ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी नाही आहे लकीली, कारण की ते मराठी आपल्याला कळणारच नाही. परंतु त्याचं ट्रान्सलेशन आजच्या मराठीमध्ये एक अनंतराव आठवले म्हणून होते, वरदानंद भारती, त्यांनी करून ठेवलेलं आहे. तर ते पुस्तकं माझ्याकडे, ते मी घेऊन येईन एखाद्या दिवशी. नेक्स्ट टाइमच घेऊन येतो, कारण की आता आपली वेळ ऑलमोस्ट संपत आलेली आहे. तर ह्या विषया विनिवर्तन ते याच्याबद्दल आणखीन कोणाला काही बोलायचं आहे? आपल्याकडे पुष्कळ लोक येतात, तर त्यांच्यापैकी कोणाला जर काही बोलायचं असेल आणि स्वतःचं मत सांगायचं असेल की याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्ज्यं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तर ह्याचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला केव्हा येईल? जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने राहिलो तर. जर आपण आपल्या इंद्रियांचा उपयोग केवळ त्यांनी त्या इंद्रियांच्या विषयांचं आपल्याला ज्ञान करून देण्यापुरतं आणि तो विषय आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही आहे एवढंच आपल्याला सांगण्यापुरता जर आपण केला तर मग ती इंद्रिय व्यवस्थित चालतील आणि आपण त्या विषयांमध्ये अडकणार नाही. आता बा, हे तर इंद्रिय विषय ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत या अझम्पशनवर किंवा हे गृहीत धरून सांगितलं, ठीक आहे. परंतु अगदी जे मूलभूत अंडरस्टँडिंग किंवा जो बोध आहे तो असा आहे की माझ्याच आतमध्ये अनुभव घेणारा आणि अनुभव झालेली वस्तू किंवा अनुभव झालेलं काहीतरी, वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा किंवा आणखीन काही पण, म्हणजे एक्सपिरियन्स्ड ऑब्जेक्ट आणि एक्सपिरियन्सर, ह्याचं जे द्वैत आहे, ड्युॲलिटी, हे माझ्या मनामध्ये स्वाभाविक तयार होतं. केव्हा तयार होतं? जेव्हा मी जागा असतो तेव्हा. जेव्हा आपण जागे असतो की नाही तेव्हा आपण जेव्हा समजा एखादी गोष्ट बघितली तर ती गोष्ट बघितली गेलेली आणि बघणारा मी, ह्या दोघांचं जे द्वैत आहे हे आपोआप तयार होतं. दिस इज अन इल्युजन. हा मॅजिक शो आहे, ठीक आहे. परंतु एक्सपिरियन्स्ड आणि एक्सपिरियन्सर ह्या दोघांनाही जो आधार देतो
तो खरा पुरुषोत्तम मी आहे. म्हणजे मी अर्थात 15व्या अध्यायामधली स्टोरी आत्ता सांगितली, परंतु ते खरं तर भगवंतानी आधी सांगितलं होतं या दुसऱ्याच अध्यायामध्ये. ते सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण इतक्या विस्तारपूर्वक नव्हतं सांगितलं. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडक्यात सांगून ना अर्जुनाला कळलं नाही ते. तर त्यामुळे अर्जुनाची आणि भगवंताची आपल्यावर फार कृपा आहे की अर्जुनानी त्याला काही येत नव्हतं असा प्रश्न नाही आहे. अर्जुनाचं महत्त्व किंवा अर्जुनाची महत्ता याच्यामध्ये आहे की अर्जुनाने चांगले प्रश्न विचारले, है की नाही. तर चांगले प्रश्न विचारता येणं किंवा चांगले प्रश्न विचारणं याच्यासाठी देखील बुद्धी म्हणा किंवा भगवंताची कृपा लागते असं मी म्हणेन. पुष्कळदा काय असतं की आपल्या मनामध्ये योग्य प्रश्नच नाही आहेत. आपल्या मनामध्ये प्रश्न कुठले येतात, या भाजीमध्ये किती मीठ चांगलं लागेल. अरे ठीक आहे ना, थोडंसं जास्त झालं थोडंसं कमी झालं खाऊन घ्या, अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून. पण आपण ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकतो. आपल्या डोक्यामध्ये हा विचार कधीच येत नाही की एखाद्या गोष्टी मागलं किंवा मागचं तत्व काय आहे ते आपण समजून घेण्याच्या मागे कधी लागतच नाही. कुठल्याही गोष्टीचं जर आपल्याला तत्व कळलं ना, तर मग ती वस्तू आपल्यासाठी योग्य आहे, आपल्या उपयोगाची आहे किंवा नाही आहे हे आपल्याला ताबडतोब कळेल. आणि जर नसेल तर आपण त्याच्याकडे बघणार देखील नाही. आपल्याला त्याच्याबद्दल काही महत्त्व नाही वाटणार. म्हणजे आता मंजू, तुला हे आठवत असेल बघ की आपली मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा आपण तिला भातुकलीचा खेळ आणून दिला, ठीक आहे. तर तेव्हा तिला त्या खेळामध्ये खूप रस होता. तुला माहिती होतं की ती भातुकली आहे, पण तू देखील तिच्यासोबत बसून तो भातुकलीचा खेळ खेळायची ना. आणि तिला असं वाटायचं की आई आपल्याशी खेळत आहे भातुकली, पण तुलाही माहिती होतं की नाही तो फक्त खेळ आहे. पण ती तर त्या खेळामध्ये रममाण व्हायची. परंतु आता तीच मुलगी मोठी झाली, ती डॉक्टर झाली, तर तिच्या मनातनं ती भातुकली चालली गेली, आहे की नाही. तर असं असतं की जोपर्यंत आपल्याला ह्या जगामध्ये हे जग खरं आहे असं वाटत असतं तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये रममाण होतो. परंतु जेव्हा आपल्याला कळतं की हे जे जग आहे हा भगवंताचा खेळ आहे, भगवंताची भातुकली आहे, त्याच्या दृष्टीने आपण जेव्हा बघतो किंवा आपली प्रज्ञा जेव्हा स्थिर होते किंवा आपली बुद्धी जेव्हा स्थिर होते, जेव्हा आपण अशा प्रकारे प्रयत्नपूर्वक राहायला लागतो आणि ह्याच्या वरची जी चव आहे, हायर टेस्ट, ती आपल्याला कळते, त्याच्यानंतर आपल्याला ह्या विषयांमध्ये म्हणजे इंद्रियांच्या विषयांमध्ये रस वाटणं आपोआप कमी होतं. हा माझा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मी असं नाही की मी कोणी संत महात्मा आहे किंवा मला अजिबात काही टेम्पटेशन होत नाही किंवा काय वगैरे नाही होतं. पुष्कळदा म्हणजे मग हे लक्षात येतं की नाही हे काय, हे तात्पुरतं आहे, चाललं जाईल. आपल्यासाठी जर योग्य असेल तर आपण ते ग्रहण करू, आपल्यासाठी जर योग्य नसेल तर आपण ते ग्रहण नाही करू. सगळ्यात हे तर अन्नाच्या बाबतीत बऱ्यापैकी सोपं आहे आणि हे पुष्कळ कंट्रोलमध्ये आलेलं आहे. परंतु कंट्रोलमध्ये काय नाही आहेत, ह्याच्या पलीकडची जी गोष्ट आहे जी मनाची असते किंवा मानसिक किंवा बौद्धिक, त्याच्यामध्ये रमतो माणूस खूप. म्हणजे कसं असतं की मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की दुःख पचवणं किंवा निंदा पचवणं फार सोपं आहे, परंतु सुख पचवणं किंवा स्तुती पचवणं फार कठीण आहे. म्हणजे मला जेव्हा समजा कोणी सांगितलं की तुमचं हे बरोबर नव्हतं, ते बरोबर नव्हतं, हे ठीक करायला पाहिजे, ते ठीक करायला पाहिजे, दॅट इज फाईन, दॅट आय कॅन डायजेस्ट व्हेरी इझिली. पण समजा कोणी खूप तारीफ करायला सुरुवात केली ना, तर मग थोडंसं आपण सावधान होतो की ह्याच्यामध्ये अडकायचं नाही आहे. हे फार महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण जर राहिलो तर आपण खूप सगळेजण आनंदात राहू आणि पुढे जाऊ. तर ह्याच्या पुढचा जो विषय आहे आपण पुढच्या शनिवारी घेऊ. इतक्या वेळ आपण 1 तासभर इथे आलात, माझ्यासोबत आनंदाने वेळ घालवला, त्याच्याबद्दल धन्यवाद. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. नमस्कार.